नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा त्यारहंत भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. पवित्र असा महिना एप्रिल आपल्या सर्व बहुजन समाजासाठी शोषित, पीडित, रंजल्या गांजल्या, दुबळ्या, वंचित, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या कोणत्याही प्रकारे अधिकार ज्यांना मिळाला नाही त्यांच्यासाठी हा महिना पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये कट्टर आंबेडकरवादी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या प्रत्येक स्त्रीनी, पुरुषांनी त्यांचे रात दिवस गुण आणि ध्यान आपण धारण करत राहिलं पाहिजे. युगानुयुगे आपल्या वाट्याला आजचा काळ मिळाला नसता. आजची कोणतीही सवलत, आजचा कोणताही जीवन जगण्याचा हक्क, अधिकार आपल्याला मिळाला नसता. परमपूजनीय बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी संघर्ष करत राहिला असता आणि हा संघर्ष त्यांचा आपल्या उद्धारासाठी होता, बहुजन समाजाच्या उद्धारासाठी होता. सर्व जातींना, जमातींना नरकातून बाहेर काढणारा त्यांचा हा प्रखर संघर्ष होता. आणि म्हणून हा एप्रिल महिना आपल्यासाठी अत्यंत पावन पवित्र महिना आहे. कारण या महिन्यामध्ये त्यांचा जन्म झाला. याच महिन्यामध्ये एप्रिल म्हणून बाबासाहेबांनी सारे चटके भोगले. वयाच्या पहिल्या वर्गापासून तर 7व्या वर्गापर्यंत, तर मॅट्रिक पर्यंत त्यांचा उपमर्द होईल, त्यांचा अपमान होईल, त्याची कुचंबना होईल, इतके त्याने चटके या देशामध्ये ब्राह्मणवादाच्या ईश्वर प्रणीत जातीयतेनं त्यांना दिलेली आहे. आणि म्हणून आपल्यासाठी हा महिना अत्यंत महत्त्वाचा महिना आहे. किंबहुना प्रत्येक बाबासाहेबाला मानणाऱ्या माणसाच्या अंगामध्ये बाबासाहेब संचारला पाहिजे. रात दिवस बाबासाहेब पेटत राहिला पाहिजे. रात दिवस बाबासाहेब प्रखर बनत गेला पाहिजे. तो त्याने क्रांतीचं रूप धारण केलं पाहिजे. क्रांती कशाला म्हणतात? क्रांती म्हणजे मूलभूत बदल झाला पाहिजे. कालचा माणूस आज राहू नये, परवाचा माणूस आज राहू नये. 5 वर्षापूर्वीचा, 10 वर्षापूर्वीचा, 50 वर्षापूर्वीचा, 70 वर्षापूर्वीचा, 100 वर्षापूर्वीचा आपला माणूस आज राहू नये. त्याच्यात मूलाग्र बदल झाला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांची पेटती ज्वाला आपल्यामध्ये जागवत
आपण बाबासाहेबांच्या आचरणाचे, बाबासाहेबांच्या तत्वाचे, बाबासाहेबांच्या विचाराचे, बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र क्रांतीचे आपण महान असे भीम सैनिक होऊ लागलो की नाही हे आपण ठाम ठरवलं पाहिजे. बाबासाहेब म्हणजे सामाजिक एकमतेचे, एकात्मतेचे प्रतीक आहे. त्यांनी पोटासाठी काय केलं नाही. ते पोटासाठी इकडे तिकडे भटकले नाही कुणाकडे भीक मागायला. मला संसार चालवायचा आहे, मला काय देता का तुम्ही म्हणून कुणाच्या पुढे, कोण्या देवळामध्ये, कोण्या बाबाजवळ, बुवाजवळ ते कधी हात जोडून बसले नाही. आपलं घर चालवायचं म्हणून, आपल्या घराला व्यवस्थित करायचं म्हणून त्यांनी कुणाला नोकरी मागली नाही. त्यांनी कुणाच्या पुढे जाऊन हाजी हाजी केली नाही, कुणाला हात जोडले नाही, कुणाच्या पुढं त्यांनी विनवणी केली नाही. एवढा प्रखर आणि एवढा प्रखर स्वाभिमानी ज्ञानाचा महापुरुष हा सर्वात उच्च विचाराचा आणि उच्च बुद्धिमत्तेचा महामानव होता. तत्कालीन समाजामध्ये सारा दुभगलेला, फाटलेला, तुटलेला समाज होता. जिकडे तिकडे त्यांच्या बुद्धी आणि मन हे तुटून एकमेकाचे हाडवैरी झाले होते. लोक या अंगणातला माणूस त्या अंगणात जात नव्हता, या घरचा माणूस त्या घरी जात नव्हता. ना कोणी पाणी पियाला जात होतं, ना कोणी चहा पियाला जात होतं, ना कधी एकमेकाचं तोंड कोणी पाहत होतं. सारी बंदी होती त्या काळामध्ये. 52 प्रकारच्या पोट जाती आपल्या समाजात होत्या. एकमेकामध्ये हाड वैरासारखं जगायचे ते. एवढं प्रखर त्यांचं दुष्ट आणि द्वेषाचं वागणं होतं. सारा समाज असा खिळखिळ पूर्ण महान असा दरी पडल्यासारखा पूर्ण दुभागून गेला होता. भावनेनं, संवेदनेनं, सर्व प्रकारच्या गुणवत्तेनं तो तुटून गेला होता. तो त्यांची ना बेटीबंदी कधी झाली, ना त्यांची कधी रोटी पूर्णपणे बंदी झाली. कोण करणार आहे बंदी? रोटी बंदी कोण करणार आहे? बेटी बंदी कोण करणार आहे? असा एकात्मतेपासून, असा संघटनेपासून तुटलेला, दुभगलेला हा समाज या परम पवित्र अशा उच्च ज्ञानी महापुरुषांनी जोडायचं त्यांना काम केलं. म्हणून त्यांनी माणगावची परिषद बोलवली. बहिष्कृत हित कार्यकारिणीच्या द्वारे, आणि त्या माणगावला जवळच कोल्हापूरचे महान राजे, सर्वात श्रेष्ठ राजे, उच्च ज्ञानाचे राजे, बहुजन समाजाला 50% रिझर्वेशन देणारे, बहुजन समाजाचा उद्धार करणारे असे राजश्री शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेमध्ये या महान पवित्र पावन बोधिसत्वानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं ही बेटी बंदी उठवली, ही रोटी बंदी उठवली, आणि ते एका पंक्तीमध्ये सर्वाला बसवलं जेवायला. त्यांच्या सोयरीकी करून दिल्या. त्यांच्या लाडवनाची पोरगी सोमोसाच्या घरी द्या लावली, आंदवनाची पोरगी लाडवनाच्या घरी द्या लावली. अशा प्रकारे प्रेम जागवलं, अशा प्रकारे
आपुलकीची माणुसकी जागवली. अशा प्रकारे माणसाचं नातं माणुसकीनं त्यांनी जोडलं. कोणत्याच माणसाला तोडायचं काम, कोणत्याही माणसाच्या विरोधात वाईट भाषा बोलून त्याला बाजूला करायचं काम या पवित्र डॉक्टर बोधिसत्व बाबासाहेबांनी केलं नाही. एवढा हा मनाला जोडणारा, समाजाला जोडणारा, घराघराला जोडणारा, साऱ्या जातीला जोडणारा एकमेव असा सामाजिक एकात्मतेचा महान असा महापुरुष होता. आणि त्यामुळं पहिल्या लढ्याच्याच वेळेस काय एकरूपता आली होती. आपला पहिला लढा हा 20 मार्च 1927 ला झाला. सारा भारताचा एक ना एक लढवय्य योद्धा बाबासाहेबांचा तिथे हजर झाला. मिलिटरी रिटायरमेंट मधले सारे लोक घरी बसले नाही, टप्पू मारत किंवा जेवण खावण करून गादीवर लोळत बसले नाही. बाबासाहेबांच्या आदेशाला स्मरून सारे कोकणामध्ये आले, महालला पोहोचले. त्यांच्या सोबत रायफली होत्या. त्या रायफली गोळ्यानं भरलेल्या होत्या. त्या असे 350च्या वर रिटायरमेंट लष्करामध्ये त्यांनी सर्व्हिस केली होती. मिलिटरीमध्ये होते ते, आणि ते तिथं हजर झाले. त्या सर्वांना सांगलं होतं बाबासाहेबांनी की तुम्ही दुसऱ्यावर राहू नका. आपली चटणी, भाकर, कांदा, भाजी, भाकरी घेऊन या. आपलं पाणी पण आणा. कारण हा लढा पहिला होता आणि आपल्यावर हरताळ होणार होती. झालीच. आपल्यासाठी सारं महाड बंद होणार होतं. तिथे ना मुरमुरे मिळत होते, ना तिथे फुटाणे मिळत होते, ना तिथे पाणी मिळत होतं कुणाला. एवढी द्वेष, एवढा क्रूरपणा, एवढा मानवतेला कलंक लागेल असा ब्राह्मण प्रणित हिंदू धर्म या देशामध्ये ब्राह्मणानं पोचला होता. आणि त्यामुळं शिवाशिवी, बाट बिटाळ, तिरस्कार, घृणा, द्वेष, कपट, वैरत्व आणि एकमेकाबद्दल अत्यंत जळती भावना, जळकुकडेपणा एवढा प्रखर होता की तो माणूस माणसाजवळ येत नव्हता. माणसाजवळ आला त्याची सावली पडल्याबरोबर तो ब्राह्मण विंटाळून जाऊन भ्रष्ट झालो म्हणून लाख शिव्या द्यायचा तो त्या सावली पडलेल्या माणसाला. 1-2 नाही, 10 लाख शिव्या. करंट्या, तू नरकात पडशील, तुझा सत्यानाश होईल, इतके वाईट शब्द ते बोलत होता. ब्राह्मण बोलत होता, उपेक्षा करत होता, संपूर्णपणे स्पृहा करत होता. अशा वातावरणाला बाबासाहेबांनी परिपूर्ण अभ्यासून बदल करण्यासाठी अहोरात्र काम केलं. 3 दिवस महाड मुक्कामी बहिष्कृत हितकारकारणीची एका भव्य अशा सभा मंडपामध्ये बौद्धिक चर्चा झाली, वैचारिक चर्चा झाली. संपूर्ण मनाचं आणि बुद्धीचं ब्रेन वॉश बाबासाहेबांनी केलं. त्यामुळे सारे लोक एकरूप झाले, सारे एकीनं बांधले गेले, सारे एकात्मतेनं जोडले गेले. मनाला मन जोडलं, भावनेला भावना जोडली. हक्कासाठी, इज्जतीसाठी, सन्मानासाठी हा ऐतिहासिक लढा म्हणून
बाबासाहेबांनी 3 दिवस समाजाला पूर्ण एकात्मतेच्या, समता, बंधुत्व, न्याय, स्वातंत्र्य या साऱ्या मानवी मूल्याला पटवून सांगितलं. आणि आपलं काम काय आहे आणि विरोधकाचं काम काय होणार आहे हे सर्व मांडलं त्यांनी. बाबासाहेब आंबेडकर समाजाच्या एकात्मतेचं पवित्र प्रतीक आहे असं लक्षात घेऊन आजच्या प्रत्येक माणसानं समाज जोडायचं काम करावं. कुणालाही तोडू नये, कुणालाही वाईट वक्त बोलून आपल्यापासून त्याला दूर करू नये. कोणत्याही जातीचा माणूस असू द्या, त्याला जोडायचं काम केलं पाहिजे आपण, त्याला जवळ करायचं काम केलं पाहिजे आपण. कारण बाबासाहेबांनी 20 वर्षापर्यंत ब्राह्मण धर्माला, हिंदू धर्माला बदलण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून आपण सर्वजण विशाल महासागरासारख्या उच्च बुद्धिमत्तेचे होऊन जगलं पाहिजे. विशाल उच्च विचाराचे म्हणून जगलं पाहिजे. विशाल तळमळीचे, माणुसकीनं आपली दृष्टी लोकांवर माणूस म्हणून ठेवली पाहिजे. आणि त्यांच्यावर ओतपोत प्रेम केलं पाहिजे, त्यांच्यावर मैत्री केली पाहिजे, त्यांच्यावर करुणा केली पाहिजे. त्या सर्व बहुजन समाजाच्या जाती जातीला जवळ केलं पाहिजे. एक उदाहरण सांगतो मी. मुळ्याला उच्च अशा पारसाचा पिंपळ होता, त्याच्यावर आम्ही 2 भोंगे बांधत होतो. आणि भदंत डॉक्टर आनंद कौशल्य यांचा हिंदीतला ग्रंथ हे रात्री 8ला सुरू होत होता. शाम सुमराचा आणि शांत चित्तानं हा ग्रंथ एक ना एक शब्द लोकाला सांगून सांगून साऱ्या मुळाव्याच्या समाजाला जागवण्याचं काम भिक्खू संघानं केलं. त्यामधून परिवर्तन झालं की अनेक जातीचे लोक बदलले. तर माळी समाजाचा तरुण पोरगा त्याने आपल्या विहारात येऊन सामनेरची 3 महिन्याची दीक्षा ग्रहण घेतली. हे धम्माचा प्रभाव असतो. धम्म बरोबर शिकवला तर लोक आपल्या जवळ येतात. लवचुंबकासारखे ते आपल्या जवळ येऊन बसतात. आज तो मुलगा बँकेमध्ये कामाला आहे आणि त्यांनी ब्राह्मणाची मुलगी केली. ज्याची मुलगी होती तो माणूस महाजन होता आणि तिला घरात ठेवलं बंदिस्त आणि तिच्यावर नजर ठेवली आणि तिला सांगितलं, बघा ही आमच्या 2 विषारी बॉटल आहे, तू इथून निघून गेली नांदायला की आम्ही हे पिऊन मरून जातो. त्या बेचारीनं मायबापाला जिवंत राहा म्हणून काही दिवस शांत चित्तानं संयम पाळला, मनावर निग्रह केला, मनावर ताबा केला. कारण आमची टीचिंग तिला होती आणि माझी ती विद्यार्थिनी होती. त्यामुळं तिला योग्य मार्गदर्शन केलं आणि शेवटी त्यांच्या मनातला जो काही विस्तव होता, जो जाळ होता, तो शांत शांत झाला. आणि तो शांत झालेलं त्यांचं मन नवरा बायकोचं, महाजन परिवाराचं शेवटी तेच तयार झाला की जा आता तू नांदायला जाय. असं परिवर्तन बुद्ध धर्माच्या महान लाटेनं सर्वत्र होत गेलं आणि आता सर्वीकडे लोक हे बुद्ध धर्माकडे वळत आहे. शिव धर्माची लाट आली. हे शिव धर्म म्हणजे मराठा जेवढे जाती आहेत त्यांनी शिव धर्म स्वीकारला. हे शिव धर्म म्हणजे काय? हे शिव म्हणजे मंगल आहे आणि 27 मंगलापैकी 27 बुद्धापैकी एक बुद्ध हा मंगल बुद्ध होता. म्हणजे या लोकांनी बुद्ध धर्म स्वीकारलेला आहे. नाव काही असो
परंतु मंगल या बुद्धाच्या नावाखाली त्यांनी शिवधर्माची स्थापना केली आणि आपली फारकत हिंदू धर्माला देऊन टाकली. अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांच्या एकात्मतेच्या लढ्याला आणखी जोर आलेला आहे. मोठ्या प्रमाणात परिवर्तन सुरू झालेलं आहे. बीड जिल्ह्यातील सुद्धा कार्यकर्ता तयार झाला. त्यांनी सारे लोक जोडले. हजारो लोक जाऊन दीक्षाभूमीवर बुद्ध धर्माचा स्वीकार त्यांनी केला. बाबासाहेबांच्या लढ्याचा सामाजिक एकात्मतेचा संदेश समाजाला जोडून ठेवा, घराला जोडून ठेवा, नातेवाईकांना जोडून ठेवा आणि एवढंच जोडा की कधी तुटणार नाही. 10-12 वर्षापूर्वीची घटना सांगतो. एका गावामध्ये आजही जो विकार द्वेषानं पेटलेला आहे, दुश्मनी म्हणून, इकडले 5-25-50 घर, तिकडल्या 5-25-50 घराला आपला दुश्मन समजतात. ते यांचे घर जाळतात आणि हे त्यांचे घर जाळतात. हे आज घडलेली घटना आहे. काही गावामध्ये 3-3 वंदना होतात बुद्धाच्या. एकीनं वंदना करत नाहीत. 3 जण 3 लाऊडस्पीकर लावतात. 3 पूर्णपणे कमऱ्यामध्ये आणि 3 वेळे तिघांच्या वंदना होतात. ह्याला काय बुद्ध धर्म म्हणतात का? बाबासाहेबांच्या कमरामध्ये येऊन लात घालू लागले असे अडाणटप्पू बुद्ध धर्माची वंदना म्हणणारे, संकुचित विचार करणारे, कुपमुंडूक पूर्ण बाबासाहेबांच्या एकात्मतेचा विचार सारा भारत जोडायचा बाबासाहेबांचं ध्येय होतं. म्हणून ते म्हणाले होते, मी सारा भारत बुद्धमय करेन. म्हणजे सर्वांना समतेनं जोडेन, सर्वांना बंधुत्वानं जोडेन, सर्वांना स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्य देईन आणि सर्वांना न्यायाची प्रणाली शिकवेन, न्यायानं सर्वांना जोडेन, असा मानवतावादी उच्च विचार बाबासाहेबांनी सर्वांमध्ये पेरला होता. सर्वांचं मंगल हो. आयु आरोग्य संपत्ती सग संपत्ति में वंच ततो निब्बान संपत्ति हिमिनाते समीजतु बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं